शुभं करोति। तिची नीट समजून घालून तिचं मन वळवा, नाहीतर पुढे ठेच काढेल ती। ठेच काढू दे। विवेक, अरे काय बोलतोस तू? भानावर आहेस ना? पण तिच्यापासून हिसकावून घेतलेली ही स्वप्न आयुष्यभर तिला छळत राहतील। ना ती वास्तवात जगू शकेल ना स्वप्नात। काही होत नाही रे असं। एकदा लग्न लावून दिलं ना की मग सगळं व्यवस्थित होतं। अरे श्रेया मला नेहासारखीच आहे। तिच्या नशिबी दुःख आलेलं नाही पावणार रे मला। अरे दा पुरे काय पाणी थोडस ढवळलं गेलंय, त्यामुळे गाळ वर फिरतोय। थोडा वेळ जाऊ दे, तो खाली गेला की मग ठरवू। काय रडत होती खूप। तू ही घरच्यांच्या परवानगीची अट ठेवली नसतीस ना तर एव्हाना आमचं लग्न झालं असतं। श्रेया म्हणाली का असं? नाही। तुला पश्चाताप होतोय का माझं म्हणणं ऐकण्याचा? तसं नाही आई, पण ह्या अशा आडमुठ्या लोकांची परवानगी मागायची गरज काय आहे? गरज आहे बाळा। तुझं पहिलं लग्न याच कारणामुळे मोडलंय। मला पुन्हा तसं होऊ द्यायचं नाहीये। मी येणार होतो श्रेया बरोबर, तसं ठरवलंही होतं मी। नंतर नको वाटलं। श्रेया घरी आल्यावर परत वाद सुरू होणार, मग गप्प बसून पाहत राहणं मला जमणार नाही। मग मी मध्येच काहीतरी बोलणार, मग बाबा काहीतरी बोलणार, म्हणून तू परस्पर कट्ट्यावर गेलास। कदाचित तिच्या या निर्णयामुळे घरात वाद होतील, त्यावेळेला मला तू काहीही बोलणार नाहीयेस। प्राची, ती माझी बहीण आहे आणि या विषयावर चर्चा झाली तर मला तुझं मत विचारात घेणार आहे का कोणी? का नाही घेणार? बरं, काय बोलणार आहेस तू? मी ह्या विषयात ठाम असं काही मत आहे का तुझं? कॉफी घेऊया? हा, वेळ आहे? मैत्रिणी येईपर्यंत आहे। थँक्स। निशात जाऊ दे ना, मी देते पैसे। नाही नको म्हटलं ना मी। हे रेस्टॉरंट उघडतात आणि मशीन ठेवता येत नाही यांना। त्याला बघतो काय, घे कार्ड घेतात। काय झालं रे? काय नाही साहेब, हे लोक पोरी घेऊन येतात आणि इम्प्रेशन पाडण्यासाठी क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड टाकून जातात। 40 रुपये खिशात नेऊन रुबाब करायला चाललेत। प्लीज साहेब, प्लीज प्लीज प्लीज, चल चल जा तू। सॉरी सर, आता कॅश नसेल तर काही हरकत नाही, नंतर द्या पैसे। कोणाचे उपकार घ्यायची सवय नाहीये मला। पण साहेब, मशीन नाहीये आमच्याकडे। निशात मी देते ना पैसे। पुढच्याला मी येईपर्यंत हे ठेवा तुमच्याकडे। हो हे काय साहेब, हो लाजवताय तुम्ही आम्हाला। फक्त 40 रुपये तर बिल आहे। निशात मी देते पैसे। माझं ऐकावं लागेल। निशात लीव मी। आन्सर मी फर्स्ट। निशात हात सोड। हात सोड तिचा। Leave her. You out. निघायचं। No, I'm not out. I'm definitely in now. सोड तिचा। शेवटचं सांगतो, हा आमचा आपापसातला वाद आहे। कोणी फालतू मध्ये आलेलं मला चालणार नाही।